नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. ज्या पक्षांना प्लॅटफॉर्म नाहीत ते पक्ष या आंदोलनाच्या निमित्तानं संधी साधून घेत आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. मी सोनमजी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या दैनंदिन दिनचर्येबाबत डॉक्टरांचा सल्ला पाळावा आणि लवकरात लवकर आपले पूर्वीचे वजन पुन्हा प्राप्त करावे. नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य. आंदोलनात एका मुलीशी जे गैरवर्तन झालंय ते मनाला वेदना देणारं आहे. लाडकी बहीण बोलून मुलींना जी वागणूक दिली जाते ती योग्य नाहीये. वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य. आपल्या हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणाईचा आवाज दडपण्याचे प्रयत्न योग्य नाहीयेत. ही दडपशाही सरकारच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. रोहित पवार यांचं वक्तव्य. तिरंगा मोर्चात पवार फडणवीसांना बोलवण्याच्या टीकेवर भाजप आमदार परिणय फुकेंची राज ठाकरेंवर टीका. ठाकरे आपल्या आमदार आणि खासदार सांभाळू शकत नाहीत. परिणय फुकेंचं वक्तव्य. काँग्रेसच्या आंदोलनाच्या निषेधार्थ भाजपचा कोल्हापुरात मोर्चा. काँग्रेस कार्यालयापूर्वीच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं. भाजपचे आमदार, महापौर आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. माजी मनसे प्रमुख सन्माननीय राज ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ, माननीय आमदार रोहित पवार यांना विनंती असेल, कृपया आजची पत्रकार परिषद आपण काळजीपूर्वक ऐकावी. सुषमा अंधारे यांची पोस्ट करून माहिती. पुणे जिल्ह्यातील राजगड वेल्ह्यात मुसळधार पाऊस. ओढ्याच्या पाण्याने जमीन वाहून गेल्याने अनेक दुकानाला तडे. खाद्यपदार्थांचा दर्जा राखला जात नसल्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील कॅन्टीन सील. FDA कडून 15 दिवसांसाठी परवाना रद्द. नाशिकमधील गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामध्ये वाढ. त्यामुळे गोदावरी नदीच्या पूर परिस्थितीमध्ये पुन्हा वाढ होणार. प्रशासनाचे सतर्क राहण्याचे आवाहन. बुलढाण्यातील पिंपळगाव काळे येथील गजानन महाराज मंदिरात चांदीच्या छत्र चोरीचा प्रयत्न फसला. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चोर रंगेहात पकडला. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू. लोणावळ्यात टायगर पॉइंटवर धुक्याची दाट चादर पसरली. पाऊस आणि धुक्यामुळे पर्यटकांची टायगर पॉइंटला मोठी पसंती. बुलढाणा जिल्ह्यात केवळ 64,000 शेतकऱ्यांनी काढला पीक विमा. अटी आणि हमीपत्रामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यानं पीक विमा काढण्यावर परिणाम. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथून पंढरपूरसाठी श्री विठ्ठल दर्शनासाठी विठ्ठल दर्शन एक्सप्रेसने भाविकांची दुसरी फेरी रवाना. दोन्ही फेऱ्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र. विधान भवन मोर्चासाठी निघालेल्या तरुणांना आनंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना. मोबाईल हिसकावल्याचा व्हिडिओ व्हायरल. पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. पवना धरण 95% भरलंय. आजपासून पवना नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. मालेगावातील देवळा तालुक्यातील सावकी येथील वस्तीवर बिबट्याचा थरार. पहाटे घराबाहेर झोपलेल्या 80 वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला. हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात सराफ दुकान फोडून 19,24,000चा ऐवज लंपास. खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू. पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. सद्यस्थितीत 4,800 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सुरू. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील कोंढवळ धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित झालाय. पुणे, पिंपरी चिंचवड आणि परिसरातील पर्यटकांची मोठ्या संख्येने धबधब्याला भेट. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.